नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक खास जी आर घेऊन आलेलो मित्रांनो. मीरा भाईंदर जिल्हा ठाणे या अंतर्गत न्यायालय विभागात भरती निघालेली मित्रांनो. ही जी भरती असणार मीरा भाईंदर जिल्हा ठाणे यासाठी ही भरती असणार मित्रांनो, न्यायालयासाठी. ओके, तर कोर्टामार्फत ही भरती निघालेली मित्रांनो. संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार. किती वॅकन्सी आलेली आहे, मंजूर झालेला आहे, याचा जी आर आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि ज्यांना पण इथं अप्लाय कसं करायचं ते पण मी शेवटी शेवटी सांगणार मित्रांनो या व्हिडिओ शेवटी. तुम्हाला अप्लाय प्रोसेस काय असणार मित्रांनो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे, तेव्हा तुम्हाला संबंधाने अप्लाय कसं करायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जेणेकरून आता चॅनल नवीन असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. तर मीरा भाईंदर जिल्हा ठाणे. ओके, इथं दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग हे न्यायालय स्थापन करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो. विधी व न्याय विभागाकडून हा जी आर आलेला आहे. दिनांक 26 सप्टेंबर 2024 चा जी आर मित्रांनो. ओके, लेटेस्ट जी आर असणार आहे 26 सप्टेंबर 2024 चा. त्या मित्रांनो त्यामध्ये आपण प्रस्तावना बघून घेऊया एका मिनिटामध्ये. आता प्रस्तावना शॉर्टकट सांगून देतो. तर माननीय उच्च न्यायालय 4/4/2007 मानक प्रारूपानुसार इथे दिलेले आहे आपल्या राज्यात विविध ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्यासाठी प्रलंबित खटले व प्रकरणाची संख्या किमान 500 असावी. तसेच पायाभूत सुविधा उदाहरणार्थ न्यायालयीन इमारत व न्यायाधीशांची निवासस्थाने त्याच्यानंतर यांची उपलब्धता असावी. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो माननीय उच्च न्यायालयाच्या धोरणानुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असल्याने मीरा भाईंदर जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग हे न्यायालय स्थापन करण्यास उच्च न्यायालयाच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने मान्यता दिलेली होती मित्रांनो, की आहे म्हणजे. तसेच शासन निर्णय विधी व न्याय विभाग दिनांक 6/2/2024 मध्ये राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांना, न्यायिक अधिकारी म्हणजे कोण, जे आपल्या जे असतात आपल्याला जज वगैरे असतात ते. ओके, न्यायिक अधिकारी 2863 नवीन नियमित पदे त्यांच्यासाठी असणारे किती, 2833 नवी पदे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारे मित्रांनो. वगैरे असं नाही की पूर्ण आपल्या आपल्या फक्त त्याच्यासाठी असणार. ओके, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन जिथे पण झालेली आता नवीन नवीन जे आता न्यायालय झालेले सगळीकडे त्यांच्यासाठी 2863 नवीन पदे. त्याच्यानंतर सहाय्यभूत कर्मचारी म्हणजे लिपिक वगैरे जे येतात याच्यामध्ये टायपिंग लिपिक त्यांच्यासाठी 11,064 नियमित पदे निर्माण करण्यास व 5803 मनुष्यबळांचा सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. हे जे असणार मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रासाठी जेवढे पण आता नवीन नवीन न्यायालय विभाग झाले तर 2863 पदे निघालेली आहे इथं जज वगैरे साठी. आणि इथं बाकीचे जे मित्रांनो कर्मचारी जे असतात लिपिक वगैरे जे असतात इथं कनिष्ठ लिपिक जे असतात त्यांच्यासाठी 11,064 पदे. बाह्य यंत्रणेद्वारे जे मध्ये जे येतात मित्रांनो सफाई कर्मचारी वगैरे जे असतात त्यांच्यासाठी असतात मित्रांनो. ओके, तर अशा इथं पदे काढण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी. सदर शासनाच्या निर्णयामध्ये सुधारणा करण्याची अटीच्या आधीत राहून ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग हे न्यायालय स्थापन करण्याची व उपरोक्त मंजूर पदांमधून सदर न्यायालयासाठी पदे उपलब्ध करून घेण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. आता मीरा भाईंदर ठाणे जिल्ह्यासाठी किती पदे काढलेले त्यांनी त्याच्यामध्ये आपण ते बघून घेऊया मित्रांनो. तर शासन निर्णयामध्ये विधी व न्याय त्याच्यानंतर लिहिलेलं आहे 6/2/2024 मध्ये राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांना 2863 पदे नवीन नियमित पदे. त्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी वृंदाची 11,064 नियमित पदे करण्यास व 5803 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास संबंधित न्यायालय सुरू होण्यास दिनांकापासून मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याच्या अटीच्या अराधित राहून ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास व त्यासाठी आवश्यक असणारी 12 नियमित पदे. किती पदे नियमित पदे 12 व 4 मनुष्यबळ सेवांच्या बाह्यंतरद्वारे उपयुक्त 6/2/2024 शासन निर्णयामध्ये मंजूर करण्यात आलेला पदामधून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. आता इथे लक्षात ठेवायचे किती पदे मंजूर झाले. नियमित म्हणजे परमनंट पदे जी परमनंट वॅकन्सी 12 असणारे 12 पदांसाठी आणि 4 हे असणारे आपले बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे इथे कटांत्री पद्धतीवर असे असणारे मित्रांनो. ओके, इथं नियमित पदे अस्थायी पदे बघून घ्या. नियमित पदे किती असणारे पदनाम त्याच्यानंतर वेतन श्रेणी पण दिलेली आहे. पदसंख्या किती ते पण बघू शकता तुम्ही.
दिव्यांनी न्यायाधीश व कनिष्ठ स्तर न्यायदंड अधिकारी प्रथम वर्गासाठी इथं सॅलरी जी असणार आहे पे इन ज्युडिशरी सर्व्हिस, जी त्यांना सॅलरी जी असते मित्रांनो न्यायाधीशांना तेवढी सॅलरी त्यांना असणार आहे. तिथे एक वॅकेन्सी असणार आहे बरोबर. सहाय्यक अधीक्षकसाठी एक वॅकेन्सी, एक सहाय्यक अधीक्षकसाठी वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो. S15 सॅलरी असणार आहे 41,800 पासून 32,300 पर्यंत. इथं आपल्याला पण एक वॅकेन्सी बघायला मिळते मित्रांनो. लघुलेखन ग्रेड 3 हे पद असणार आहे मित्रांनो. इथं S14 सॅलरी असणार आहे 38,600 पासून 1,22,800 पर्यंत आपल्याला सॅलरी इथे भेटू शकते मित्रांनो. इथे एक पद असणार आहे. आणि वरिष्ठ लिपिक त्याच्यासाठी जे असणार मित्रांनो A60 असणार आहे 25,500 पासून ते 81,000 आपला 81,100 आपल्या सॅलरी इथं भेटू शकते मित्रांनो. आणि कनिष्ठ लिपिकसाठी इथं S6 सॅलरी असणार 19,900 पासून 23,200. 4 वॅकेन्सी इथं जास्त वॅकेन्सी जरा 4. आणि बेलिफसाठी इथे असणार मित्रांनो इथं पण सेम सॅलरी असणार आहे S6 19,600 पासून 63,200 मित्रांनो 3 वॅकेन्सी. असे एकूण इथं 12 पदांसाठी इथं वॅकेन्सी निघालेली मित्रांनो. नियमित पदे असणार आहे. आता बाह्य यंत्रद्वारे किती असतात ते पण बघून घेऊया. बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळांची सेवा आपण ते पण इथं बघून घेऊया. सेवा व मनुष्यबळ संख्या तुमची इथे सॅलरी इथं दिलेली मित्रांनो. शिपाई पदांसाठी इथं 2 पद असणार आहे. पारेकरीसाठी इथे 1 पद असणार आहे आणि सफाई कामगारसाठी इथं 1 पद असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने टोटल 4 पदांची भरती निघालेली इथं मीरा भाईंदर न्यायालय विभाग म्हणजे ठाणे जिल्हा अंतर्गत मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने 16 जागा निघालेल्या टोटल इथं 12 आणि 4 16 जागा आहे मित्रांनो. 12 ज्या नियमित पदे आणि 4 आपल्या बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट टेकन करायचा स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आता पुढे आपण वाचून घेऊया त्यांची प्रस्तावना वगैरे काय. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या 27/4/2022 च्या शासन परिपत्रकामधील मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्याची क्षमता संबंधित न्यायालयांनी घ्यावी. इथे संपूर्ण माहिती वगैरे दिलेली. उपरोक्त नमूद पदे ही भरण्यात आलेल्या दिनांकापासून दिनांक बघूया प्रथमच 28/2/2025 पर्यंत चालू ठेवण्यास याद्वारे मंजुरी देण्यात येत असून सदर अस्थायी पदांना 28/2/25 नंतर मुदतवाढ घेणे आवश्यक राहील. ओके मित्रांनो असं इथं सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला इथं 28/2 पर्यंत आता इथं चालू असणार आहे. आता जे काही असतील ते जुने वगैरे आणि त्याच्यानंतर इथं मुदतवाढ होणार आहे अशा काही ते असणार मित्रांनो. ही संपूर्ण माहिती वगैरे दिलेली मित्रांनो. यासाठी संपूर्ण GR आलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. ओके. आता तुम्ही म्हणत असाल सर आता अप्लाय कसं करायचं आणि आम्हाला कधी समजेल याचं नोटिफिकेशन आली की. याची तुम्हाला चिंता करण्याची काहीही जरूरत नाही मित्रांनो. जशी याची आता तुम्हाला मी साईट वगैरे दाखवून देतो कुठं याची नोटिफिकेशन 26 दिनांक 26 सप्टेंबर 2024 चा GR आहे. तुम्हाला दाखवून देतो. याची अजून नोटिफिकेशन आलेली नाही. कालचा GR आहे मित्रांनो 26 सप्टेंबरचा. लगेचच्या लगेच काही लगे अप्लाय करण्याची चालू झालेली नाही. पण तुम्हाला मी साईट एकदा व्हिजिट करून दाखवतो मित्रांनो. चला तर मग साईटकडे जाऊया. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी साईट ओपन केलेली इथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ओके. त्याचे इथं आल्यानंतर आपल्याला सगळे ऑप्शन बघू शकता मित्रांनो तुम्ही. रजिस्ट्रेशन करण्याचे फॉर्म्स, इन्फॉर्मेशन सिटीजन चॅप्टर्स, नंतर RTI, GRs, नोटिफिकेशन्स, त्यानंतर कॉपी अशा प्रकारे दिलं नावं वगैरे दिलेले सगळं महाराष्ट्रामधले न्यायालयीन विभागाचे. इथं आपल्या रिक्वायरमेंट मध्ये यायचं मित्रांनो. रिक्वायरमेंट बघू शकता इथं न्यू रिक्वायरमेंट्स. इथं आल्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे मित्रांनो. जसं तुम्ही क्लिक केला इथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तर इथं आपल्याला नोटिफिकेशन बघण्यात मिळते मित्रांनो. ओके. सगळ्या ज्या न्यायालयीन विभागाच्या नोटिफिकेशन येतात मित्रांनो या वेबसाईटवर येत असतात मित्रांनो. जसं की मागे जी पोस्ट आलेली होती पोस्ट ऑफ ड्रायव्हरची पोस्टिंग होती मित्रांनो. त्याची नोटिफिकेशन आहे. त्याची इलेजिबिलिटी लिस्ट वगैरे लागलेली आहे. सगळे दिलेले आहे त्यांनी ड्रायव्हिंग टेस्ट वगैरे काय ऍड्रेस काय होता सगळं काही इथे संपूर्ण दिलेलं आहे. फायनल आपला रिझल्ट पण दाखवलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे ही जाहिरात त्या वेबसाईटवर येते मित्रांनो. GR आता लेटेस्ट GR असल्यामुळे अजून काही तिथं आलेले नाहीये. याची जर कधी अपडेट आली मित्रांनो अप्लाय करण्याची प्रोसेस तर तुम्हाला काही चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. मी तुमच्या समोर इथं आल्याबरोबरच तुमच्या समोर इथं वॅकेन्सी आली की व्हिडिओ तुमच्या समोर मी बनवून आणेन मित्रांनो. ओके. जर तुम्हाला याची लिंक वगैरे पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मला टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मी तुम्हाला लिंक पाठवून देईल मित्रांनो. ओके. अशी माहिती होती मित्रांनो. तुम्हाला माहिती आवडली असेल लाईक करायचंय आणि वाचून घ्यायचं. एकदा तो PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल असेच व्हिडिओ बघण्यासाठी. ओके. आता माहिती आवडली असेल लाईक करायचंय आणि काही डाऊट वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके मित्रांनो. आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा. मित्रांनो हा व्हिडिओ ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत जे पण कोणी मित्रपरिवार असतील आणि कोणी पण अप्लाय करू शकतो मित्रांनो. ठाणे जिल्ह्याची भरती म्हणजे असं काही नाही. महाराष्ट्रामध्ये आपण कुठे पण अप्लाय करू शकतो मित्रांनो. ज्यांना ज्यांना अप्लाय करायचं तिथं अप्लाय करण्याची आल्यानंतर मित्रांनो अप्लाय तुम्ही करू शकता मित्रांनो. ओके. त्या व्यतिरिक्त तिथे संपूर्ण माहिती इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे काय आहेत आपण त्यांच्या जेव्हा अप्लाय करण्याची प्रोसेस येईल तेव्हा मी सांगेल मित्रांनो तुम्हाला.
आणि तुम्ही चॅनल माझ्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही अपडेटेड राहायचे मित्रांनो, जेणेकरून याची कधी अप्लाय करण्याची लिंक वगैरे आली आणि नोटिफिकेशन आली की तुम्हाला, जेणेकरून तिथं मी व्हिडिओ वगैरे व त्याची PDF फाईल ते सेंड करून मित्रांनो मी तिथं जॉईन होऊन जायचं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकन प्रेस करून ठेवायचे मित्रांनो, जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.